हॅलो डिअर स्टुडंट्स, मी वैदेही जोशी श्री क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत 11th बायोलॉजीचा सेकंड लेसन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, बघा हां, आता पूर्ण वर्ल्डमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किती आहेत? सो मेनी. डायव्हर्सिफाईड आहेत, प्रचंड डायव्हर्सिटी आहे सगळ्यांमध्ये, बरोबर आहे. मग या डायव्हर्सिटीचा सिस्टमॅटिक स्टडी करणं आवश्यक आहे. त्याच्याकरता क्लासिफिकेशन नेसेसरी आहे, बरोबर आहे की नाही. आपण विदाऊट क्लासिफिकेशन एवढ्या मोठ्या डायव्हर्सिटीचा अभ्यासच करू शकत नाही. सो क्लासिफिकेशन इज व्हेरी इसेन्शियल. हाऊ टू क्लासिफाय, सो अँड द डिवोशन ऑफ डिफरंट सायंटिस्ट टुवर्ड्स द क्लासिफिकेशन, हे सगळं आपल्याला या लेसनमध्ये सांगितलं आहे. सेकंड लेसन सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, चला तर मग शिकूया यातले वेगवेगळे टॉपिक्स. याआधी मी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्सचा डिफरन्स ह्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ ह्याच्यावरतीही व्हिडिओ केलेला आहे. सो ते जर बघितले नसतील तर नक्की त्या व्हिडिओजना व्हिजिट करा, वॉच करा आणि तुमच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत बायोलॉजी रिलेटेड त्या क्लॅरिफाय करा. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, सो सगळ्यात पहिले आपण शिकूया व्हॉट इज सिस्टमॅटिक्स. ओके, सो सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ certain rules, principles, comparative study and evolutionary relationships. ओके, आलं लक्षात? म्हणजे काय, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यातली जी काही डायव्हर्सिटी आहे त्याच्यात कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे, म्हणजेच सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. याच्याशिवाय त्यांच्यातलं इव्होल्युशनरी ट्रेंड पण बघायचं आहे, म्हणजे कुठला कॉमन ॲन्सेस्टर आहे त्यांच्यापासून हे इव्हॉल्व झाले. ओके, जसं आपण म्हणतो इन केस ऑफ ह्युमन बिईंग, आपण काय म्हणतो ह्युमन बिईंगमध्ये, तर एपपासनं ह्युमन बिईंग इव्हॉल्व झाले, त्यांचा कॉमन ॲन्सेस्टर मंकी आहे, मंकी लेमर लाईक ॲनिमल्सपासनं हे इव्होल्युशन झालेलं आहे. सो हा जो इव्होल्युशन ट्रेंड आहे त्याला कन्सिडर करून आपण सिस्टमॅटिक स्टडी करणार आहोत. ओके, सेकंडली टॅक्झोनॉमी. अगेन टॅक्झोनॉमी मीन्स सी क्लासिफिकेशन विथ सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. ओके, सो टॅक्झोनॉमीमध्ये सर्टन रूल्स प्रिन्सिपल फॉलो करत आपण या पूर्ण डायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन करतो. ओके, सो नेक्स्ट आहे पॉईंट क्लासिफिकेशन. आत्ताच आपण बघितलं क्लासिफिकेशन का इसेन्शियल आहे फॉर द प्रॉपर स्टडी ऑफ डायव्हर्सिफाईड ऑर्गॅनिझम्स. ओके, सो देर इज क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनमध्ये ना जेव्हा सुरुवातीला वेगवेगळ्या सायंटिस्टनी हे केलं तेव्हा ते बेसिकली 3 कॅटेगरीजमध्ये केलं गेलं. फर्स्ट इज आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. So in artificial classification, scientists only classified the living organisms on the basis of their observable character. ओके, जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहेत म्हणजे जे एक्सटर्नल फीचर्स आहेत त्यांच्यावरती क्लासिफिकेशन केलं, त्याला म्हटलं आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. ओके, नेक्स्ट आहे नॅचरल क्लासिफिकेशन. मग या नॅचरल क्लासिफिकेशनमध्ये स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्सना प्रिफर केलं गेलं. ओके, जे सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक होते. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक्स द ऑल डायव्हर्सिफाईड ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड. दॅट इज नोन ॲज नॅचरल क्लासिफिकेशन. ओके, सो नॅचरल क्लासिफिकेशनमध्ये बेंथम अँड हुकर्स क्लासिफिकेशन हे वेल नोन आहे, हे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे. ओके, अँड थर्ड इज फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनमध्ये जसं मी आत्ता सांगितलं, फायलोजेनी मीन्स व्हॉट, इव्होल्युशनरी ट्रेंड. ओके, सो ऑर्गॅनिझमचा इव्होल्युशनरी ट्रेंड स्टडी केला जातो अँड अकॉर्डिंग टू दॅट फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन हे फ्रेम केलं जातं. ओके, सो आता बघा आपण इथे एक एक्झाम्पल घेतो आहे. सी, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनचं हे एक्झाम्पल आहे. 3 डोमेन्स ऑफ लाईफ याला म्हणतात. ओके, सो बघा एका कॉमन ॲन्सेस्टरपासनं इव्होल्युशन झालं.
त्याची फर्स्ट ब्रांच डेव्हलप झाली बॅक्टेरिया. ऑल ऑफ यू नो बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोट्स. त्याची सेकंड ब्रांच डेव्हलप झाली आर्किया. आर्की बॅक्टेरिया असं पण म्हटलं जातं. आर्किया हे कसे आहेत, थोडे प्रिमिटिव्ह टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत. बॅक्टेरियापेक्षा इव्हॉल्व पण युकॅरियोट्सपेक्षा लेस इव्हॉल्व. ओके, सो त्यांना म्हटलं जातं आर्किया. आणि त्यांच्यानंतर अजून एक इव्हॉल्युशनरी ट्रेंड आला, अजून इव्हॉल्युशन झालं, त्याला म्हटलं आहे युकॅरिया. सो बॅक्टेरिया अँड आर्किया इन्क्लूड्स प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स अँड युकॅरिया इन्क्लूड्स युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. काय कन्फ्युजन आहे प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्समध्ये? माझा मागचा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, याच्यात तुमचं प्रोकॅरियोट्स युकॅरियोट्सचं कन्फ्युजन टोटली क्लिअर होईल. कसा वाटतोय व्हिडिओ? व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. ठीक आहे, ज्याच्यामुळे माझे हे वेगवेगळे बायोलॉजीच्या फंडामेंटल बेसिक कॉन्सेप्ट्सवरचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येत राहतील. ओके, सो आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया. 3 डोमेन्स ऑफ लाईफ. कार्ल वूज या सायंटिस्टने 3 डोमेन्स ऑफ लाईफ दिले. सो अकॉर्डिंग टू कार्ल वूज, व्हॉट आर द 3 डोमेन्स ऑफ लाईफ? बॅक्टेरिया, आर्किया अँड युकॅरिया. ओके, सो याचं म्हणणं काय होतं, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते बेसिक 3 कॅटेगरीजमध्ये येतात. ते म्हणजे बॅक्टेरिया, आर्किया, युकॅरियो. सो यामधले बॅक्टेरिया आणि आर्किया कोण आहेत? प्रोकॅरियोट्स. आणि युकॅरिया कोण आहे? युकॅरियोट्स. सो दिस इज 3 डोमेन्स ऑफ लाईफ. होल लाईफ इज क्लासिफाईड इन टू 3 डोमेन्स असं कार्ल वूजचं म्हणणं होतं. बट इट वॉज व्हेरी प्रिमिटिव्ह. आफ्टर दॅट आपल्याला माहिती आहे व्हिटकर्स क्लासिफिकेशन आलं, 5 किंगडम सिस्टीम आली. ठीक आहे, सो सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या सायंटिस्टनी जे ट्रेंड्स ऑफ क्लासिफिकेशन दिले आणि जे फॉलो केले ते हे असे होते. ठीक आहे, आता पुढे जाऊया. नेक्स्ट आपल्याला काही कॉन्सेप्ट्स लक्षात घ्यायचे. टॅक्झॉनॉमी आणि सिस्टमॅटिक शिकताना आपल्याला काही छोट्या मोठ्या या कॉन्सेप्ट्स माहिती पाहिजेत, टर्मिनॉलॉजीज माहिती पाहिजेत. त्यातली फर्स्ट टर्म आहे केमोटॅक्झॉनॉमी. ठीक आहे, मग केमोटॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं जातं? सी, प्रत्येक सेलचं केमिकल कंपोजिशन हे वेगवेगळं असतं. मग त्याच्यातल्या सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेसवरनं जे क्लासिफिकेशन होतं त्याला म्हटलं जातं केमोटॅक्झॉनॉमी. मग या केमोटॅक्झॉनॉमीमध्ये एक एक्झाम्पल देते. सी, आपण प्रोकॅरियोटिक सेल बघितली, युकॅरियोटिक बघितली, आर्किया सेल वॉल बघितली. मग आर्किया सेल वॉल इज विदाउट पेप्टिडोग्लायकॉन व्हाईल प्रोकॅरिया इज विथ पेप्टिडोग्लायकॉन. ठीक आहे, मग पेप्टिडोग्लायकॅन असेल तर ती प्रोकॅरिया आणि पेप्टिडोग्लायकॅन नसेल तर ती आर्किया असं म्हटलं जातं. म्हणजे केमोटॅक्झॉनॉमी. नेक्स्ट न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. न्यूमरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये बेस्ड ऑन द क्वांटिटेटिव्ह डाटा. सो बेस्ड ऑन क्वांटिटेटिव्ह डाटा दिस क्लासिफिकेशन इज देअर अबाउट न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. देन क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राममध्ये आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊया 3 डोमेन्स ऑफ लाईफचं. हा एक प्रकारचा क्लॅडोग्राम आहे ज्याच्यात कॉमन ॲन्सेस्टर आहे. म्हणजे एका कॉमन ऑर्गॅनिझमपासून 3 ब्रांचेस इव्हॉल्व झाले आहेत. याला म्हटलं जातं क्लॅडोग्राम. देन फायलोजेनी. जसं आत्ता मी म्हटलं फायलोजेनी इज बेस्ड ऑन इव्हॉल्युशनरी ट्रेंड्स. सो जे काही इव्हॉल्युशन होत जातं आहे, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होत जात आहेत, त्यांचा स्टडी करून जे क्लासिफिकेशन दिलं गेलं आहे त्याला म्हणायचं फायलोजेनी. अँड नेक्स्ट इज DNA बार कोडिंग. DNA बार कोडिंगमध्ये काय करतात नीट लक्ष द्या. DNA बार कोडिंगमध्ये जो काही DNA आपल्याला कोड्स मिळालेले आहेत, सी याच्यात 2 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे कलेक्शन ऑफ DNA अँड सेकंड इज चेकिंग. सी, हा जो कलेक्ट केलेला DNA आहे ना त्याला DNA लायब्ररीच्या कोडबरोबर क्रॉस चेक करायचं. मग तसं केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल की वेदर धिस DNA मॅचेस विथ द लायब्ररीतला DNA जो आहे, लायब्ररी DNA बरोबर तो मॅच होतो आहे की नाही, आणि त्याच्यावरून आपण DNA एन्कोड करू शकतो. आणि हे DNA एन्कोड केल्यामुळे आपल्याला
वेगवेगळे डिझिजेस आहेत किंवा इन केस ऑफ ॲग्रिकल्चरल पेस्ट आहेत ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळू शकते. सो सी बेस्ट ॲप्लिकेशन म्हणजे टू कंट्रोल द पेस्ट इन ॲग्रिकल्चर ऑर टू नो द व्हेक्टर्स ऑफ द डिसीजेस. ही अशी बेस्ट ॲप्लिकेशन्स आहेत DNA बारकोडिंगची. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण वळूया टॅक्झोनॉमिक कॅटेगरीजकडे. टॅक्झोनॉमिक कॅटेगरीजमध्ये काय काय आपण बघतोय बघा. आता तुम्हाला टॅक्झोनॉमी म्हणजे कळलं काय? क्लासिफिकेशन विथ फॉलोइंग सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. मग आता टॅक्झोनॉमिक कॅटेगरीजमध्ये काय येतं? सी एक हे जे क्लासिफिकेशन आहे ना त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज कन्सिडर केलेल्या आहेत आणि वेगवेगळे टॅक्झॉन कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे. सी आपल्याला किंगडम प्लांटी माहिती आहे. किंगडम प्लांटी इज फर्दर डिवायडेड इंटू डिव्हिजन अँजिओस्पर्मी which is further divided into class Dicotyledone, which has subclass Polypetalae, series Thalamiflorae, order Malvaceae, family Malvaceae, genus Hibiscus and species Rosa sinensis. म्हणजे काय हे बघा. कुठचंही प्लांट आपल्याला क्लासिफाय करायचं असेल तर या कॅटेगरीज फिक्स असतात. ठीक आहे. जसं हिबिस्कस रोजा सिनेन्सिस म्हणजे जास्वंदीचं मी इथे क्लासिफिकेशन दाखवलेलं आहे. बरोबर. म्हणजे काय? आपण या कॅटेगरीजच्या थ्रू क्लासिफिकेशन करणार आहोत त्या प्लांटचं आणि हे टॅक्झोन्स आहेत. म्हणजे प्लांट टू प्लांट हे टॅक्झोन्स डिफर होणार आहेत. आलं लक्षात? पण ह्या कॅटेगरीज ह्याच राहणार आहेत. कुठल्याही प्लांटला क्लासिफाय करायचं असेल तर वी हॅव टू फॉलो धिस हायरार्की. समजतंय? ओके. मग आता ह्यातलं एक एक युनिट मी तुम्हाला वेल एक्सप्लेन करते. ठीक आहे. मग आता कॅटेगरीज बघूया. आपण काय बघतोय? डिफरंट टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज. त्यातला फर्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे स्पीशीज. स्पीशीज इज द बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ क्लासिफिकेशन. मग स्पीशीजमध्ये कोण येतात? Species is the group of organisms which can interbreed to produce fertile offspring. आलंय लक्षात? सो स्पीशीजमधले ऑर्गॅनिझम्स इंटरब्रीड करू शकतात आणि फर्टाईल ऑफस्प्रिंग देऊ शकतात. म्हणजे ऑल ह्युमन बीइंग, ऑल कॅट्स, ऑल डॉग्स, ओके, दे आर अंडर द सेम स्पीशीज. मग जीनस म्हणजे काय? या हायरार्कीमध्ये आपण स्पीशीजच्या वरती जीनस लिहितोय. Such a different species are included under one genus. ठीक आहे. म्हणून इथे आपण घेतलाय हिबिस्कस. मग पुढे बघा फॅमिली. असे वेगवेगळे जेनरा कम टुगेदर टू फॉर्म द फॅमिली. प्रत्येक फॅमिलीचं वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक असतं. आता बघा इथे काही स्पीशीजमध्ये ऑल सिमिलॅरिटीजच आहेत पण जीनसमध्ये काय आहेत? डिफरंट स्पीशीज म्हणजे डिफरन्सेस पण आले. नंतर फॅमिलीमध्ये डिफरंट जेनरा म्हणजे या जेनराचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक पण आले म्हणजे डिफरन्शिएशन. आपण स्पीशीज टू किंगडम जातो तेव्हा सिमिलॅरिटी कमी होत जातात आणि डिफरन्सेस वाढत जातात. अँड किंगडम टू स्पीशीज जर बघितलं तर इथे हळूहळू काय होणार आहेत? यातल्या जे डिफरन्सेस आहेत ते कमी कमी होत जाणार आहेत. ओके. जीनसमध्ये सिमिलॅरिटी जास्त आणि किंगडममध्ये सिमिलॅरिटी कमी. जीनसमध्ये डिफरन्सेस कमी तर किंगडममध्ये डिफरन्सेस जास्त. ठीक आहे. सो असे जनरा एकत्र आले की बनते फॅमिली. अशा वेगवेगळ्या फॅमिलीज एकत्र आल्या की बनते ऑर्डर. अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स एकत्र आल्या की बनते सिरीज. अशा वेगवेगळ्या सिरीज एकत्र आल्या सब क्लासेस. Subclasses are united to form class. Classes are united to form division or phylum. आता इथे थोडं लक्ष द्या. इथे मी काय म्हटलंय? डिव्हिजन ऑर फायलम. मग डिव्हिजन ही जी कॅटेगरी आहे ती आपण यूज करतो ओनली इन केस ऑफ प्लांट्स आणि फायलम ही जी कॅटेगरी आहे इट इज यूज्ड इन केस ऑफ ॲनिमल्स. ओके. सो सच अ डिफरंट डिव्हिजन्स ऑर फायलम come together to form a kingdom.